तकदीर बदल जाये, सच्ची में तकदीर बदल जाये. इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहात. जर का नारद महर्षींना सांगितल्याप्रमाणे जर पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनात हाजरी लावतो, भजनात येऊन बसतो. जर का भजनामध्ये देव येत असेल, पंढरीश पांडुरंग परमात्मा कीर्तनामध्ये येत असेल, पंढरपूरवरनं जर इथपर्यंत भगवंत हाजरी लावतो, मग माझ्या कानादेशाची श्रीमंती म्हणजे वणीगडाची देवी, नामचिंतनात देवी येत नसेल का? देवी येत नसेल का? देवी आलीच आहे. आणि जर का देवी आली आहे, अतिथी देवो भव, देवी जर आली तर अर्ध्या मिनिटासाठी देवीचं स्वागत करूयात आणि मग चिंतनाकडे वळूयात. हे आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. आराधीन बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. हो आई खेळत आली या नमाईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. बाई तुम्ही कुंकू घ्या, आरस केली अवसून घ्या. हो माय खेळत आली या नमाईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या, आई खेळत आली या आईला कुचाल खेळू द्या. हरी हरी आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपी चंदन टिडा हृदयी कळवडा वैष्णवांचा प्रस्तुत. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला भंग. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा यांचा 4 चरणाचा भंग आज भगवंताच्या साधू संतांच्या आणि तुम्हा माता पित्यांच्या सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना घेत आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगाने साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली कोणती नगरी? निमोडा नगरी. आणि निमोडा नगरीमध्ये कार्यक्रम किम निमित्ताने तर आज भगवंताचे लाडके आणि विशेष असणारे भक्त म्हणजे हनुमंतराय यांचा जन्म उत्सव निमित्ताने कीर्तनाचा योग आहे. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रमाचे आयोजक श्रीरामनगर मित्रमंडळ निमोडा. अन्नदाते होते कैलासवासी महादू मोतीराम निकम व कैलासवासी सुमनबाई महारू निकम यांच्या स्मरणार्थ श्री सागर कृष्णाजी भामरे व चिरंजीव आदेश शशिकांत पवार यांच्यातर्फे अन्नदान होतं. अन्नदानाची सेवा होती. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी सगळे परिसरातले गावातील आणि ज्यांच्या अनुषंगाने मला तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे चेतन बाबा. महाराजांचं किती दिवसापासून फोन चालू होते कंटिन्यू. महाराज बाबा तुम्ही या बरं का, बाबा लोकांचा लय विश्वास आहे बरं का, या बरं का. म्हणतो म्हणा एकदा नारळ गोटा घ्या ना. मी नाही म्हणत नाही, तो धंदा धरत नाही. काळजी असते हो माणसाला, काळजी असते, बाकी काय नाही. कसं आहे ना, तुम्ही फोन केलाय ना, मग आता त्याच ना महाराज जर उन्हा नाही तुम्हाला करजदार उन्हा नाही नाव, ती जबाबदारी आयोजकांवर असते. आणि थोडी तळमळ होती त्यांना पण, ते मला पुन्हा पुन्हा फोन करायचे महाराज या या. आणि खरं तर कसं आहे ना, मी नेहमी कीर्तनातून परिचय देताना सांगतो बाबाजी, जर तुम्हाला लग्न संबंध जुळवायचे असतील तर मध्यस्थ कोणीतरी असल्याशिवाय लग्न संबंध जुळत नाही, नाही का. सक्का मामान पोर राहील तरी सुद्धा कोणीतरी मावस भाऊ, कोणतरी मावसा मामा, कोणतरी चुलत मामा बोलणार राही तर सहज बसेन. म्हणजे सक्का मामान पोरने सांगे जरी लगीन जोडणं आहे तरी कोणीतरी मधमा पाहिजे जोडणारा. जसं रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंतासोबत झालं, पण मध्यस्थी कोणीतरी असेल. रुक्मिणी आई साहेबांचं पुण्य होतच, पण सुदेव नावाच्या ब्राह्मणानं जोपर्यंत द्वारकेला चिठ्ठी सोडली नाही तोपर्यंत रुक्मिणी माईला कृष्ण भगवंत पती म्हणून भेटले नाही. तसं चेतन बाबांनी आपले मध्यस्थी करून दिल्याच्या नंतर आपलं मायबापांचं नातं जुळलंय. विठ्ठल विठ्ठल परिसरातून भागाभागातून आलेले सगळे श्रोतेगण माझ्यावर सगळे विशेष प्रेम करणारेच आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य होत नाही, कारण एखादा जर नाव सुटी घे त्यानकरता गहू, पण तो बी काही चांगला ना दिकत नाही, तो बी चिकना चिकनाच नाशे. लोक बोलायला आहे काही करतात नाही ना बाबा. हां नुसतं बोला मग सुद्धा इज्जत उतार टाकतच लोक आपली गैरहाजरीमा. आणि कदाचित त्याच ना चुकीनं बी नाही राहते. जर मी बाकीच ना नावी लिहिणार नाही, बाकीच ना नाही लिहिणार, बट आता खेळावर ना लोक येतात बिचारा आपल्यावर प्रेम करणारच राहतच नाही का. मग त्याच ना विरीतशीर राही ना मग. हो म्हणून सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा सगळ्यांनाच तुम्ही आलात भैया, सगळ्यांचे धन्यवाद.
माझ्यासोबत आलेले माझे रविदादा आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे पृथ्वीराज दादा आहेत, आमचे अजून दिनेश दादा साहेब आहेत, सर आहेत, बरीच लोक आलेले आहेत. काय सांगता बाकी नसणार नावे चेहरा ते ध्यान माही जातच बा ऐकणार असणार काय वांधा नाही ना. बरं नाही नंतर राखू गोमाल गोमाल नको इथं सगळे गावातील भजन बाबा गावातलेच आहेत. चिंचा वा वा बाबा इथं पेटीला बसलेत. इकडे मृदुंगाला साथ करतात आमच्या महाराजांचा दुसरा तिसरा परिचय माझा सागर महाराज. विनेकरी बाबा आहेत. गायनाचार्य महाराज समाधान बाबा. हा आमचा तर भरपूर ठिकाणी परिचय झालेला महाराजजी. सोपान महाराज, चेतन महाराज आमचे नानाश्री. हा असो भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते. साऊंड सिस्टीम आले दादा, साऊंड सिस्टीम चांगली. वाजणार म्हणणार महाराज चांगला शेतच, नियोजन करणारा चांगला शेत. आता देखूत बा कीर्तनकार काय बोंब पाळ असते. विठ्ठल विठ्ठल काय असतं ना. मला पहिला प्रश्न असा असतो की कीर्तनात मी सांगताना सुरुवात कुठून करायची. आता एकच कार्यक्रम माझ्या कितला आहे युट्यूबवाला 4 जण येतच. या 4 जण येतात एकच कार्यक्रम या 4 जण 4 व्हिडिओ टाकतील. तुमले माहिती आहे रविकिरण महाराज ना कीर्तन कोटेवीर आहे ना असं. पण बाकी ना 150 ना वाचतात काय नाही. 4 कीर्तन मग तेच सांगेल होतं भाऊ महाराजने. पण त्याला काय सांगू एकच गाव ना 4 व्हिडिओ येतात असा उलगेल वावरले कोणले कोणले सांगायला जातो आपण. विठ्ठल विठ्ठल काय हरकत नाही. मला पक्क माहिती मी 20 मिनिटं लेट झालोय. मला पक्क माहिती बाबाजी मी 20 मिनिटं लेट होईल असं. मला फुकटणार बिलकुल जिरत नाही आणि सैन बी होत नाही. मला 20 मिनिटं बरी काढतो तुम्हाला अजिबात टेन्शन लेवा नाही. कारण तुमले देखील मला चित बी लाग जायले. महाराज काय वातावरण आहे. सुरुवातले लोक सहज बोलावर अशी राहणार म्हणजे वातावरण तयार होई जायला ते वापी जायला नुसतं मोठं दरा नाही ते बराच ठिकाण आहे वातावरण तयार करायला गैरा टाइम लागल. बाकी ना असा दत्त हो आप्पा हास रे हो काका तू उपडी जाशी रे. पण आधी पहिलेच वातावरण तयार आहे म्हणजे जमीन बॉकेड. विठ्ठल विठ्ठल पहिले तर आपल्याला हनुमंतरायांचा जन्म बघायचा आहे नंतर अभंगाकडे वळूयात. ज्या हनुमंतरायांचा जन्म त्यांच्या आई साहेबांचं नाव होतं काय. महाराज मंडळी कोणी बोलू नका. महिला मातांकडे नाव अपेक्षा आहे मला उत्तराची. वा बहिणी होऊन नारळ दक्षिणालय. किती किती बायांचा आवाज आला नाही का. खरंच आनंद वाटतो असं ऐकल्याच्या नंतर. धन्यवाद माया हो. अंजनी आई साहेब तपाला बसल्या होत्या आणि तपाला बसल्या असताना बसायची जागा सुद्धा निवडायला अक्कल पाहिजे. बर जर अंतःकरणापासून भक्ती करायची असेल तर ती लोकांना दाखवण्यासाठी नसावी. भक्ती एकांतात होते लोकांमध्ये नाही होत. आता माळजप जर करानी होई म्हणजे मी खूप मोठा ज्ञानी असं नाही पण मला अंदाज आहे. मी जिथलं वाचत तिथलं सांगतो. मी जास्त पुढे ना शानपणा बी करावं नाही आणि कमी ते अजिबात करावं नाही. माळजप करायची असेल मंत्र जप करायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये माळजप होते. जर तुम्ही बर लगीन जर 2-2 हात माळा जप तसं समजले होते खावा करायणार लग्नेच मग काय माळजप करायला गरज आहे. बरोबर आहे की नाही. पण बाकी ना भर गर्दी माझा माळ तू जा रे काय लिशी रे हो आप्पा. माळजप करायची असेल नामचिंतन करायचं असेल तर एकांत असला पाहिजे. एकांत मध्ये नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते. आणि अंजनी माता एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. बाबाश्री एकांत मध्ये नामचिंतन करत होत्या. आणि इकडे सुद्धा राजा दशरथाच्याकडे पुत्र कामेष्टी यज्ञ चालू होता. यज्ञ का कसा ते पण सांगेल स्पष्ट करून. कारण आताच नवमी गेलेली आहे. भगवंताचा जन्म झालेला आहे. भगवंताचा जन्म झाला. भगवंताच्या जन्माच्या आधी राजा दशरथाला सांगितलं गेलं होतं की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही या. आकाशाची वाणी झाली होती ना. आकाशाच्या वाणीतून सांगितलं गेलं होतं की राजा दशरथ तुझ्या पोटी संततीच नाही या. संततीच नाही या. राजा दशरथ नाराज होते. पण कथा भाग तुम्हाला माहितीये. जेव्हा बाळ श्रावण मायबापांना काशी यात्रेला नेत होता. काशी यात्रेला नेत असताना पाण्याची तहान लागली. मायबापांनी सांगितलं बेटा अरे पाण्याची जोराची तहान लागली म्हणजे पाणी आण ना प्यायला. बाळ श्रावणानं मायबापांना बसवलं आणि पाणी घेण्यासाठी गेला. पाण्याची झारी बुडवत असताना बुडबुडदिशी आवाज आला. बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण. आई बापा दडेवान गेला काशीला घेऊन. बाळ श्रावण
बाळ श्रावण तुम्ही ऐका त्याचे गुण, आई बाप आंधळे वान गेला काशीला घेऊन, बाळ श्रावण. हा काही नाही भिवून नर नर करा ना दखली तुम्ही, फक्त आपला घरमा काय दांगडो ना भाऊ बनले कडू देऊ नका, बाकीनं चाकाल मी बसेले. बाळ श्रावणानं मायबापांची सेवा केली. इथं बसलेल्या सगळ्या मायांना पोरं आहेत. कोणच्या कोणच्या मायला वाटतं माझ्या लेकरानं बाळ श्रावण झालं पाहिजे? कोणची कोणची मायला वाटत बरं असं? प्रत्येक मायला वाटते, प्रत्येक मायला वाटतं ना माय हो, प्रत्येक मायला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. पण माझं बोलण्यात जरा आहे ना, हा ध्यान लाईन ऐका ना, कारण आपलं बोलणं म्हणजे केला इशारा जाता जाता असतो. प्रत्येक मायले वाटच ना मन पोऱ्या श्रावण बाळ व्हायला पाहिजे असं, प्रत्येक मायले वाटच ना. फक्त प्रत्येक बाईने विचार करा ना की मना नवरा जर श्रावण बाळ वसवी ती देखानी नजर चांगली ठेवाने, म्हणजे नवराला बी श्रावण बाळ होऊ द्यावं असं. म्हणजे आपला पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या पतीला अगोदर श्रावण बाळ होऊ दे, तुमचा मुलगा नक्कीच होणार आहे. काय ना, जे आपले पूर्वज करत आले ते आपण करतोय, बरोबर आहे ना. आपला घरमा जरी म्हातारा मायबाप देखान सवय पडी की नात्रेसले म्हणा आजी आजोबा घरमात राहतो मन मायबाप सेवा करतो, आई जर त्याने डोळ्या गायन देखील ना तर त्या नक्कीच मायबापासले जोडे ठेवतोस. नाही ते आजला दिखनातच नाही, त्या सांगता आमना खानदान माझं वयन शे मायबाप नाही वागतं सामे, बरोबर आहे ना. थोडं जड जाईन पण मला खरं बोला ना आवडस, हो थोडं जडच जाईन बा म्हणा, जरा शब्द जड राहतस ना. आणि खरं बोला ना काका माऊली, खरं जर बोलाल गेन सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटना नाही शेरे, खरं कोणले पचत नाही ना. प्रत्येकाला वाटतं माझा म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, माझा मुलगा श्रावण बाळ झाला पाहिजे, अपेक्षा ठेवतात. पण अपेक्षासारखं दुसऱ्याकडनं सुद्धा तसं वागून घ्यायला पाहिजे. आपला पती सुद्धा श्रावण बाळ होताना आपल्याला बघता आलं पाहिजे, नक्कीच तुमचा मुलगा श्रावण बाळ होईल. फक्त अपेक्षा ठेवून चालत नाही. अपेक्षा तर प्रत्येकाला, एक कथेमध्ये मी गोड भजन गातो, ते भजनाची बोलायचे आहेत. हे मासे मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. गुरुविल ज्ञान कहाँ से लाऊं, गुरु से बढ़कर कोई नहीं. गुरु मांगे मांगे शीशा, गुरु मांगे मांगे शीशा, एकलव्य की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. माँ से मांगे माँ की ममता, मुझे पुत्र मिले श्रवण की तरह, अरे भाभी मांगे देवर लक्ष्मण की तरह. प्रत्येक वहिनीला वाटतं माझा धीर लखन सारखा असला पाहिजे, लक्ष्मण सारखा असला पाहिजे. पण वहिनी सुद्धा सीतेसारखी असावी. विठ्ठल विठ्ठल. बाळ श्रावण जेव्हा पाण्याची झारी भरतो त्याचा आवाज आला बुडबुड कशी, आणि राजा दशरथ शिकारीसाठी बसले होते. जसा बाण सोडला बरोबर श्रावणाला लागला. श्रावणाचा टहादिशी आवाज आता राजांच्या कानी पडला. राजा सैरावैरा धावत आले. अरे आपण प्राण्याला नाही, आपण तर मानवा पोरालाच बाण मारला. जवळ आले, सगळी हकीकत सांगितली. माझे आंधळे मायबाप बसले इथं. आंधळे मायबाप पाण्या वाचून बसलेत. म्हणले तुम्ही तेवढं काम करा, मी तर आता मरणार आहे पक्का. मग तेवढं पाणी पाजा माझ्या मायबापांना. पण माझे मायबाप जोपर्यंत पाणी पित नाही तोपर्यंत तुम्ही बोलायचं नाही. कारण तुम्ही जर आवाज देऊन दिला तर ते आवाज जर काय ऐकला तर पाणी पिणार नाही. जोपर्यंत माझे मायबाप पाणी पितात तोपर्यंत तुम्हाला बोलायचं नाही. राजा दशरथानं जारी घेतली. जारी घेऊन जातोय मायबापांकडे. आंधळ्या मायबापांचा सहारा फक्त पायांचा आवाज आला. आणि आवाज आल्याच्या नंतर विचारलं, म्हणले बाळ एवढा वेळ लावला श्री श्रावणा? राजा दशरथाला माहिती होतं की बाळ श्रावण आता मेला. मी जर सांगितलं तर हे पाणी पिणार नाही. गपगुमान चालत गेले आणि श्रावणबाळच्या मायबापांकडे पाण्याचे ते झारी दिली. झारी दिल्याच्या नंतर श्रावणबाळचे बाप बोलले, वडील बोलले, बेटा जोपर्यंत तू बोलत नाही तोवर आम्ही पाणी पिणार नाही. बोल म्हणले. राजा दशरथाच्या लक्षात आला आपण बोलणार नाही तोपर्यंत हे आता पाणी घेणार नाही. मग सांगितलं, म्हणले बाबा तुमचा मुलगा पाणी घ्यायला आलेला ना, त्यानं जेव्हा झारी बुडवली तो बुडबुड दिशी आवाज माझ्या कानी पडला. मला असं वाटलं कुण्या प्राण्याचा पक्षाचा आवाज येतोय. आम्ही बाण सोडला आणि तुमच्या पोराला लागलेला. तुमचा बाळ माझ्या हातून गेला. आंधळ्या मायबापांनी सांगितलं, राजा दशरथा आमच्या आंधळ्या मायबापांची काठी इरावलीस ना,
आमच्या आंधळ्या मायबापांची काठी हिरावलीस, तुला आमचा आंधळ्यांचा श्रापा. जसा आज आम्ही पुत्र वियोगाने तरफडून मरतोय ना, तसं तू सुद्धा पुत्र वियोगाने तरफडून मरशील. हा आमचा आंधळ्यांचा तुला श्राप आहे. राजा दशरथाला वाईट वाटत होतं, कोणीतरी आंधळ्यांची काठी आपण हिरावतोय, पण एक आत्मिक समाधान होतं. आकाशाची वाणी झालेली की राजा दशरथा तुझ्या पोटी संततीच नाही, पण जर का या आंधळ्या मायबापांचा श्राप जर खरा ठरला, भले पुत्र वियोगाने तरफडून मरायचं का असे ना, पण पुत्र होईल तर खरी ना. या आशेवर वाट बघत होते. आणि नेमकंच पुत्र कामेष्टी यज्ञ ठेवला. यज्ञामध्ये प्रसाद दिला गेला तिघ राणींना. त्यांच्या घरामध्ये पोरं झाली किती? 4. आता काही जो प्रसाद होता तो एका घारीनं उचलला आणि घार घेऊन जात असताना घारीच्या चोचेतून पडला आणि त्या जागेवर अंजनी माता तप करत होती. पण तप करत असताना अंजनी माता रानात होती, वनात होती. आणि नामचिंतन करत असताना एकांत असलं तरच नामचिंतन कामाचं आहे, नाहीतर लोकांमध्ये अजिबात शक्य होत नाही. अंजनी माता नामचिंतन करत होती. हात असं वरून प्रसाद पडला हातामध्ये. प्रसाद पडला अंजनी मातेच्या. अंजनी मातेनं बघितलं, बैग प्रसाद आहे. डोळे उघडले, बघितलं. आता तो प्रसाद भक्षण करायचा. प्रसाद जेव्हा भक्षण करायचा, डोळ्याच्या समोर झाडावर वानर खेळत होतं. वानर कोण खेळत होतं? कोण? वानरवर. हा, बाकीना वांदर म्हणत. त्या वांदरे माणसेच मारत, बाकीना एक जागावर बसतात नाही, कथा बी कुदतच नाही. या वानर येतस, ज्या ज्या रामकथा माहितस ना त्या अख्खा वानर येतस. ते पण पुढे सांगतो मी तुमले. अंजनी मातेनं जेव्हा प्रसाद भक्षण केला ना, तेव्हा समोर एक वानर झाडावर उड्या मारत होतं. ते बघितल्याच्या नंतर प्रसाद भक्षण केला, डोळ्याच्या समोर वानर होतं. म्हणून हनुमंतरायाला म्हणजे अंजनीच्या पोराला, अंजनी पुत्राला मागे शेपूट आहे. शेपूटचे कारण भरपूर आहेत. अर्थात जर का भगवंताला यायचं होतं रामांसोबत, प्रभू रामचंद्रांसोबत, विष्णू भगवंताच्या सोबत, पण तेव्हा महादेवाला पण यावं वाटत होतं. मग विष्णू सोबत लक्ष्मी राहते. मग आते हनुमंतराय म्हणे मी काय करू? पार्वती माता म्हणे मी महादेव म्हणे मी बी जाई राहिनो, मी बी येऊ म्हणे. येऊ नको, तू जर उन्ही त्या अडथळा येईन, मला सेवा कर निशे, मी तुमले सोडणार नाही. हा, कारण हाय मायना तत्व असं शे, एकदा जर ताबा बसडली ना सोडत नाही. कारण त्यांना लढाया करी कुरीने बी लढाया करतेस, पण वट सावित्री पौर्णिमा सोडतीत नाही, आरतालिका सोडतीत नाही. एक बाईल म्हणतं का ताई रोज ना दांगडो राहतो ना घरमा, काय साथ झालं मागस म्हणतं. हा म्हणे महाराज या जन्मामा ठोकी टाकी नेट कराय म्हणून पुला जन्मा दुसरी ताबामा कसं काय देऊ म्हणे. म्हणतं तू न बी कर रे बहीण. पार्वती माता म्हणली मला तुमच्या सोबत यायचंय. शंकर भगवंतानं नकार दिल्याच्या नंतर पार्वती माता शेपूट बनवून आलेली आहे, ती आदिशक्तीचा आहे. मला ते बाकीचे कारण आता नाही सांगायचे. मला आता एवढं सांगायचंय की हनुमंतरायांना शेपूट आली, त्याचं कारण अंजनी माता प्रसाद भक्षण करत होती. समोर वानर बघितलं आणि वानर बघितल्याच्या नंतर स्वतीच्या पोराला शेपूट आलेली आहे. याच्यातून आपल्याला काय घ्यायचं माया हो? याच्यातून आपल्याला काय घ्यायचं? माझ्या कीर्तनातून तुम्ही ज्ञान किती घेऊन गेला, त्याच्यापेक्षा संस्कार किती घेऊन गेले. कारण कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो मी. याच्यातून काय शिकायचंय तुम्हाला? अंजनी माता जर प्रसाद भक्षण करत असताना जर का वानराला बघते तरी तिच्या पोराला शेपूट येते. मग आपण जर का दिवस जायलावर जर का टीव्ही न रिमोट धरी बटसूत बहिणी सोन, ते आपला चित्र बी कसा राहते. हा, संस्कार जर चांगले द्यायचे असतील ना, त्याच्यासाठी आईबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असायला पाहिजे. पहिले पोर आहे ना, आता हे टोपीवाले बाबा बसलेत ना, हो, या इथला मर्यादा मारा आहेत ना, इथला मर्यादा मारा आहेत. जर कधी मोठा भावनी किंवा एखादा चुलत काकाने बी आराई मार दिली ना, तरी सुद्धा बडा काका चुलताना गप नाही भो. चुकीनं जरी राय कोपरामा सांगितलं का रे ते काय योग्य नाही, नको रे तो मोठा आहे ना, त्यान पुढे बोलशी का? मग एवढी मर्यादा होती पहिले. हो, मोठा सांग राहिला ना मानणं पडीन, म्हणजे या संस्कार होतात. कारण चालत राहतात ते आते कसं काय वातावरण आते ते गणच भाऊ मन बरोबर ना माल भेटस महाराज आमना म्हाताराला काय नाही अक्कलच नाही शे. खरं आहे भाऊ, तुन म्हाताराला जर अक्कल राहते तुला काय जन्माला घालता तो? अक्कलच नाही तुन बा आपले. खरंच म्हणजे किती किती फरक पडला तुम्हाला सांगतो. जर पोरं संस्कारी निघाय पाहिजे असं वाटत असेल ना, त्याच्यासाठी आपण दिवस गेल्याच्या नंतर नियमाचं पालन केलं पाहिजे, तर चांगले लेकरं जन्माला येतात. मी तरुण भावांसाठी नेहमी सांगतो, ते तरुण भाऊ लिहितात ना गाडीवर, राजे राजे पुन्हा जन्माला या, राजे तुमची धर्माला गरज आहे. खरंच गरज आहे, राजे जन्माला या असं तरुण भाऊ म्हणतात. प्रत्येक तरुण म्हणतो. पर मी येडा बाग्यानं म्हणणं आज जसे राजे जन्माला येऊ नका. तुम्ही म्हणसान का राजे जन्माला येऊ नका? का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना,
राजे जेव्हा जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ साहेब होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. थोडं वाईट वाटेल काही काही ताईंना माझं बोलणं, पण ना ताई तुम्ही काय माझे दुश्मन नाहीत. तुम्ही म्हणा काय दुश्मन आहेत का? चला भाऊ, माल बिगरी चरण वावरी की टाका म्हणेन मला दुःख लागलाय ना तुम्हाला, असं काही शे का? पर सत्यता मांडायला मला आवडते. आणि एकच व्यासपीठ असं आहे, हे एक व्यासपीठ असं आहे ना बाबा, कीर्तनकार बोलतो आणि समाज ऐकतो आणि ऍक्सेप्ट पण करतात. म्हणून काही गोष्टी सांगाव्या वाटतात मला. काही नाही, दुसरं सांगून पण मला तेवढी दक्षिणा भेटणार आहे. पण माझ्या धर्माचं हित कुठं दडलेलं आहे, माझ्या धर्माचे नियम काय आहेत, आपली संस्कृती काय आहे, हे जर सांगितलं तर मला थोडं समाधान वाटेल. हा, कारण बऱ्याच रूढी परंपरा आपण विसरत चाललोय. पहिल्या बाया मन प्रत्येक कीर्तन मा यंदा मी बोलीच राहीन आणि मी दरवर्षी 1 पॉइंट उचलस आणि फरक पाडीस निद्रास. आणि हा परिसर म्हणजे मन माहेर निघतोय जाईल म्हणजे मी उभाटी नाकलत बाबा. आता बाकी ठिकाणी असं उसड घसड करीन निघ जाऊ, आपले काय करणं आहे, कोण डोकं उठाडपणा करीन त्यांनापेक्षा. पण आडे आपलं पक्क माहिती, मी आडे ना खडक वर का फेके ना उगी जाच भाऊ. म्हणून हक्काने बोलतो, कारण आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा. म्हणून या तुम्ही माझ्या धर्माचे आहात, माझ्या माया आहात, माझ्या बहिणी आहात, म्हणून मी तुम्हाला हक्काने बोलू. माया हो, पहिले नियम असे होते ना, बसलेल्या तुमच्या आजूबाजूला 40च्या पुढच्या काकू आहेत, मावशी आहेत, 50च्या पुढच्या माया आहेत, त्यांना विचारा. पहिले नियम असे होते, महाराजजी बोलू नका. ते कसं होईल माहिती का? तुम्ही जर बोलणार मी तुमच्याकडे ध्यान नाही दिलं नाही, मला सांगते नाही तू नसले आवरले आमले काय शानपणा शिकाळा ना, तू नसले सुधारणा जाणू असं होईल. त्यामुळे तुम्ही नका बोला बाबा. कोणले सांगाल जाऊ मी, गणच खड्डा आहे कोटे कोटे दिसू घुस जाईल मन कीर्तन मा. पहिले जुने नेम आपल्या आजूबाजूला बसलेल्या माया आहेत ना, त्या मायांना विचारा. आज सुद्धा जुन्या बाया डोक्यावर ना पदर पडू देत नाही. देर जेठ सासू सासरासना विषय सोड द्या. जुन्या बाया जर डिकरा आहे ना, डिकराला देखील सुद्धा मोठा डिकराला देखील बाया पदरलेल्यात. ते देराना जेठाना सांगत काय हो पण तो आपला डिकरा आहे ना माय, काय पदरले नाही हो माय, तो देर जेठ सारखा दिकस. म्हणजे डिकरा जरी देर जेठ सारखा दिके तरी पहिल्या बाया पदरलेली आहेत. काय मर्यादा होती, बरोबर आहे की नाही? हो, जर का गावमान असं टोपीवाला एखाद बाबा दिकी जाय ना मन माय लगेच पदर टाके डोक्यावर, पडू ते येच नाही. पण जर पडेल राहणार पटकन टाकली, असा टोपीवाला बाबा असले देखे का? आणि जर कधी रस्त्यावर चालता डोक्यावर वजर राहू द्या, काही राहू द्या, जर समोर ते माणूस शिराय ना आपला गावमान आहे, माहित नाही ना आता काय शे, पण टोपीवाला आहे आपला ते मोठा शे, चेतन बाबा आपल्यापेक्षा मोठा शे, वयस्कर म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, आजल सासरा लागत असेल, म्हणशीन समोर ते बाबा जाय ना मनमाय असं तोंड फिरायली, पहिले त्या बाबाला निघ जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता वाटीन जाय, अशी पद्धत होती पहिली. हा ते कसं काय वातावरण आहे हो सोनचिडी, हा ते कसं काय वातावरण आहे? म्हणजे तो म्हातारा वयकना नाही पायकना नाही, पण टोपीवाला आहे म्हणा, सासरा लागत असेल, जेठ लागत असेल, कोणीतरी मोठा असेल, मनमाय तोंड फिरायन उभी राहते, त्या माणूसकडे देखे सुद्धा नाही, पहिले त्या माणूसने निघी जाऊ दे मग मनमाय त्या रस्ता तरी जाय. काय नियम होतात पहिला. हा ते मनबईन सगळं सासराना विचारते ना बिल्ल मोठ टाकाल करस, मर्यादा नाही राहिली. पहिलं काहीच राहिलं नाही महाराज, बरोबर आहे की नाही? पहिलं काहीच राहिलं नाही. जुनं सांगास ना तरी कीर्तन वस म्हणा, नुसतं जुनं सांगा मा. हो पण आहे ना, पडूच देऊ नका बहिणी तिथला करता शिल गेले मी आडे जास्त पडी घ्या त्यांना समजिले ना उद्धार होई घ्या भाऊ. तुम्ही काय चांगला कीर्तनकार बोलायले का? 1 नंबर ना निसले बोलायले मग काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा पण त्याच्यासाठी आहे ना, जर आपल्याला महिला मातांकडनं अपेक्षा असेल सासऱ्याला बघून सुनबाईनं पदर घेतला पाहिजे. सासरा बी तसा होतात पहिला, या बसेलेत ना या बाबास लागून ठीक शे बा. आता जे आमना बनी राहणार ना बोगस काम कर टाकी असे त्याशी. पहिला सासरा इथला नियम माराय, सुनबाई जर दिकी जाई ना, सुनबाईना समोर त्याशनी बायकोन संगे सुद्धा बोलत नाही त्या. नाही हो बोला मग जर एका शब्दाना तोलग्या म्हणून सुनबाई काय विचार करी, मायो म्हणून सासरा बी वाय भारत दिका. म्हणजे सगळी बायकोन संगे, म्हणजे बायको काय चुलत राहत नाही, सगळी बायकोन संगे सुद्धा बोलत, सगळी बायको सोबत सुद्धा बोलायला घाबरेत. मन सुनबाई काय विचार करीन भाऊ का हो, बरोबर आहे की नाही? आणि आता ना सासराच्या बनी राहणार ना, त्यास मग 40% सासरा असा शेतच. सुनबाई आंघोळ नाही करता गरम पाणी चुलावर ठेवस आणि भाऊ इथलची चड्डी घाली ना अंग शेकस. हो आप्पा तू मोठी चड्डी घाल रे हो म्हणा काका. हा ती काकू कसाल पदरली इथलची चड्डी घाले ना अंग शेक बाणट सुरूत ना
रे उलगेल वावर. एका कडनापेक्षा ठेवायला कसं चालेल हो. नियमाचं पालन आपल्यालाही करावं लागतंय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला पाय पडी पडी सांगत बहिणी सोन. मी हनुमंतरायांना जन्म बी सांगसू, अभंग बी सोडसू. मला 12 का बाद जायत ना, टेन्शन नाही. पण परिवर्तन व्हायला पाहिजे. डोक्यावर पदर ही आपली संस्कृती. बरं बहिणी सोन, तुम्ही पदर लिहाल्यानंतर मला सरकार पगार नाही चालू करावं, पण आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर, आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. भारतीय नारीनं डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. ही आपली हिंदू धर्माची संस्कृती आहे. हा, अजून सांगू का? आपल्या कान्हा देशाची मुलगी राष्ट्रपती झाली माय, पण डोक्यावरचा पदर पडू दिला नाही. काय नाव आहे? हा, आपल्या कान्हा देशाचीच. कान्हा देशाचं माहेर त्या बाईचं, प्रतिभाताई पाटील. राष्ट्रपती होई गई माय, पर तरी डोक्यावर तीन पदर पडू दिला नाही. काय संस्कृती महाराज. एखादा फोटो मध्ये केलं का प्रतिभाताईना पदर पडेल असं? राष्ट्रपती होई गई बाई, तरी पदर पडू दिना नाही. मन बहीण बचत गटनी मीटिंगला जाणी पोलो तिरपा खोचिले. ओ सांगू काकू पदरले, ओ बहीण तू खिचडी वाटस, ओ सोनचिडी. आटे राष्ट्रपती पदरले जाणे खिचडी वाटणारी बहीण तिरपा पदर खोचिले. भानट सोरूत नाही. मस्त पदरले हो, वजन मारा हो. हा, तुम्ही घर मान्यासान साडी कितला राज बहिणीसून? घर मान्यासान साडी कमीत कमी 500-600 रुपयांनी. 600 रुपयाची साडी, 600 रुपयाची साडी, 6 साडी, 6 मीटरची साडी 700 रुपयाला. मीटर कितीला पडलो काका? 100 रुपयाला. 100 रुपयानं मीटर एक, बरोबर आहे ना? 100 रुपये मग 1 मीटर. तुम्हाला पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना. तो 100 रुपयाना पदर जर डोक्यावर टाकले ना, तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढवतो क्षमतारा. तुम्हाला डोक्यावर ना पदर जर देखील ना, कोठे ना माहेर राय पूर्ण. अरे काय संस्कार आहेत भो, काय वय नाही भो. मायबापनं पदर पडू देत नाही भो पोर. मग काय फरक पडत जर नुसतं डोक्यावर पदर टाका, मग आपला मायबापनी इज्जत वाढास टाकी. चला बा, पदर लेवा मग नुकसान होस महाराज. आम्ही मालेगावना स्टँडवर 17 बाया पदर लेता लेता मरी घेत असं वाचले, त्यामुळे आम्ही पदर लेतीत नाही. असं दे, असं काही शका. हा, शिलगायले हो पदर, काय फरक पड राय ना. बाकी ना बाय, हा महाराज सटके सटके जा, चुका ठोकीले ना किती जावं शिलगाव जाय. विठ्ठल विठ्ठल. आपण एक नवीन वस्त्र येले. मी प्रत्येक कीर्तनमा सांग राहनो ते वस्त्र तुम्हाला माहिती नाही खेळा मा अजून का गुशी जायले कोपरे कोपरे गाऊन. माले जर दिकना बिकना ना एकला तो गाऊन डायरेक्ट चाकू घाली खून करणार त्यांना. त्याने इथला सत्यानाश करेल ना. तो काय आपलं संस्कृती नाही, आपला धर्मामा नाही, काही हिशोबा नाही भरतो. कथाही नाही येईल काय येईल काही समजी राही नाही. जर तुमच्या शरीराला व्याधी असेल तर नक्की घाला माया हो. जर तुम्हाला शरीराला काही त्रास आहे भाऊ, उठणं बसणार काही त्रास होणार, नक्की घालायला पाहिजे. मी विरोध करणार नाही, पण काम नाही करत नाही तो गाऊन घालेन. तुम्ही भटकाव फिर येते बहिणी. अहो येडापणा नाहीत काय शे. आणि समजा तुमले जर सवय पडीच घेऊ गाऊन घालानी, रात्री घालल्या ना रूममा घुशी जावा ना, तटेतून बदलायला ना, ततच पडी राहा ना, बाहेर निघानच नाही, तोंड काढानच नाही. कारण तुम्ही जर बाहेर दिकी घेत ना अंधारामा, एखादा कच्ची मत ना बेईन मर जाई ना. तुम्ही काय चांगल्या दिसतीस का त्या गाऊनवर? त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही, लाकडी गाठ देऊ का आपण? तशा दिसतीस बहिणी म्हणून तुम्ही म्हणीशीन ते गाऊन फावून घालीशी बाहेर निघा ना, घरमान मरी मारा ना तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. अंजनी मातेनं जर का प्रसाद भक्षण केल्या समोर माकडाला बघितलं आणि ते बघितल्याच्या नंतर तिच्या मुलाला सुद्धा शेपूट आली. म्हणजे हे जे आपण बघतो, जे विचार करतो ते आपल्या लेकरांवर पडतात. दिवस गेल्याच्या नंतर तेवढी मर्यादा पाळली पाहिजे बरं का. तेवढी मर्यादा पाळली पाहिजे. अर्थात हनुमंतरायांचा अधिकार वेगळा आहे. हनुमंतरायांना कर्तबदारी करायची होती त्याच्यामुळे शेपूट आली, तो भाग पण वेगळा आहे. पण मला जे सांगायचं याच्यावर लक्ष द्या. जर पोरं चांगली जन्माला आली पाहिजे असं जर वाटत असेल ना, त्याच्यासाठी मायबापांची कुक सुद्धा तेवढी पवित्र असली पाहिजे, म्हणजे चांगले पोरं जन्माला येतात. काही लोक म्हणतात महाराज पोऱ्याला काही मना आत्मा होता का, मग तो बिगडी घ्या, मोठा व्हानंतर बिघडणार ते जाऊ दे, पण दाखल पण पाहिजे, त्याला समजायला पाहिजे होतं. एकदा ना आत्मा सुटी घे विषय संपी घ्या. जव लगून आपला आत्मा दूर आहे तव लगून खेचे धरो. दिवस गेल्याच्या नंतर तुम्ही ग्रंथ वाचले पाहिजे. हो, राजे छत्रपती शिवरायांच्या कथा वाचल्या पाहिजे, मोठल्या महात्म्यांच्या कथा वाचल्या पाहिजे, ग्रंथ वाचले पाहिजे.
हा पण मन माहिती दिवस गई का हात मारी मोठ दरी बटस हा आको काय काय मावल्या तर इथलं बोगस काम शे ना उठीस नाही पाणी पिवायला बी जातेच नाही जोडेच बाटल्या तरी बटी काय उठीन फ्रीज लगू जाऊ माय पहिलेच बाटली जोडे तरी बटत हा मग ते बाटली पेस पाणी आणि टीव्ही दखल चाल दाखल पण पाय बाटलीन सवय पड जा हा तूच बाटली तरी बटेल होती काकू पहिला पाहिजे तो काय बाटली सोडी हाते आणि बाटली जर सोडायची पण असेल जर जर घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमचा नवरा किंवा बाप दारू पित असेल तर कोणत्या मोठ्या महात्म्याकडे जाय गरज सॉरी कुठं जायची गरज नाही वैद्याकडे जायची गरज नाही मग काय करायचंय स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणायचं राधेश्याम म्हणायचं राधे राधे म्हणायचं भगवंताचं नामचिंतन करायचं मग भाकर तापायची भगवंताचं नामचिंतन करायचं भजन गायचं मग भाजी बनवायची नक्कीच वर्ष 2 वर्ष 3 वर्षांना तुमच्या पोराची तुमच्या भावाची तुमच्या नवऱ्याची तुमच्या बापाची दारू सुटते पण स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे राधे राधे म्हणलं पाहिजे नक्कीच दारू सुटते पण या बहिणीत रांता डिंग डांग डिंग मग तो डिंग डांग करतच येस आता त्या एक वेगळं वारं होत जायचे मी ठरवलंय बाबा महिन्यातून मी कमीत कमी 3 दिवस बसने प्रवास केला पाहिजे दिनेश दादासाहेब महिन्यातून 3 दिवस तरी मी बसने प्रवास करायला पाहिजे असं ठरवलंय त्याच्या मागचे कारण असे पहिलं कारण असं का मी गरीब घरना पोऱ्याशे आपली लायकी आपण विसरणार नाही ती याद राहायला पाहिजे मनीषीने एसटीना प्रवास करणं आहे दुसरी गोष्ट मनात ज्ञान मा कुठेतरी उदाहरणे देवाला कमी पडायला लागले तर एसटीवर फिरून मुकला लोके भेटस आणि मुकला शिकाल भेटस दुसरं कारण हा म्हणजे 2-4 कारण आहेत बाकी नाही सांगस नंतर सांगतो बाकी हा कारण तुम्ही दिले तिथला वापट सांगाल नाही परवडाव ना मी बसने प्रवास करत होतो एक मस्त 70-75 वर्षाचे बाबा होते 70-75 वर्षाचा बाबा आणि तो बाबा गाणं म्हण राहता कोणतं गाणं म्हणू आहे ते सुधारायला पाहिजे का नाही 70-75 वर्षाचा म्हातारा मी बॅगली उभा आणि म्हातारा त्यानं चालदी राहता हे आज ती निहायत निरात दारू पिना समी नशामा कोटाना बोलाव दोके बासती ओ म्हणा बापरे कितला अंग दुखाडा नशा हा म्हणजे काय करू कोणती वय मात हे सुद्धा मुकला सुधरत नाही हा हे सगळं जर क्लिअर करायचं असेल ना माया तुमच्या हातात माया तुम्ही स्वयंपाक करत असताना देवाचं भजन म्हणलं पाहिजे अंतकरणापासून देवाची भक्ती केली पाहिजे वाईट विचार सुद्धा आले नाही पाहिजे बरं स्वयंपाक करत असताना तुमचे केस जरी मोकळे राहिले ना तरी संस्कार चुकीचे पडतात अन्नावर म्हणून केस बांधूनच स्वयंपाक केला पाहिजे आकू सांगू का तुम्ही सांगताना महाराज मन नवरा गण कमावस पण लक्ष्मी टिकच नाही तू बिगर अंग आमची आठी देस बहीण हा दूध म्हणजे एवढं पवित्र आहे अमृत म्हणलं जातं त्या अमृताला बिगर स्नान करता हात लावते कशा लक्ष्मी नांदल विठ्ठल विठ्ठल जगायचे नियम जर माहिती पडले ना आणि नियमाचं जर पालन केलं पक्का विश्वास आहे आपण अजिबात दुःखी राहू शकत नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात फक्त आपण नियमानं जगलं पाहिजे बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना हा राजे छत्रपती शिवराय ए भाऊ बोल नको रे अरे वही राय ना धंदा भाऊ देणार रे काय बोलीन पायरे दांगडो घालार तू रे विठ्ठल 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 पुत्रकामेष्टी यज्ञामधला हा प्रसाद आणि त्या प्रसादाला अंजनी मातेनं भक्षण केल्याच्या नंतर अंजनी मातेला पुत्र झाला पिंड घारीने झडपिला गोड अभंग एक जन्माचा पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी आणि तिथी पण सांगितली चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयशी हो आणि ह्या तिथीला माझे भगवंत म्हणजे भगवंताचे भक्त रामभक्त हनुमंतराय यांचा आजचा दिवशी जन्म झालेला आहे आणि त्या जन्मानिमित्ताचा हा कीर्तना विठ्ठल विठ्ठल हे हे बजरंगी तुझे मनाऊ हे बजरंगी तुझे मनाऊ सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा वही ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के हे बजरंगी तुझे मनाऊ हे बजरंगी तुझे मनाऊ सिंदूर लगा लगा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के मैं तेरा दर्शन पाऊंगा प्रभु ताली बजा बजा के
त्या भगवंताच्या लाडक्या भक्ताचा आजचा जन्म आहे. आणि इथं पण सांगेल, इथं लाडका भक्तच का म्हणतोय मी, कारण मी एखाद्या ठिकाणी बोललो पण असेल. लाडका भक्त का म्हणतोय, कारण नारद महर्षींनी एकदा प्रभू रामचंद्रांकडे भक्तांची यादी मागितली. भक्तांची यादी मागितल्याच्या नंतर भक्तांची यादी हातात पडली. नारद महर्षींनी पूर्ण यादी वाचू काढली, पूर्ण यादी वाचली, पण त्या यादीमध्ये हनुमंतरायांचं नावच नव्हतं. आणि नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणं. नारद महर्षी गेले हनुमंतरायाकडे, चेतन बाबा, आणि हनुमंतरायांना सांगायला लागले, म्हणले हनुमंतराय, ज्या भगवंताची तुम्ही एवढी सेवा करता, स्वतःला निश्चिम भक्त म्हणून घेतात ना, तो भगवंताच्या भक्तांच्या यादीमध्ये तुमचं पहिलं जाऊ द्या, शेवटचं सुद्धा नाव नाही या, शेवटचं सुद्धा नाव नाही या. हनुमंतरायांना वाटलं की नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणे, लक्ष दिलं नाही, पण खरं की खोटं जाणून घ्यावं म्हणून प्रभूंकडे गेले. प्रभूंना सांगितलं, भगवान आपकी भक्तों की यादी दिखा दो. भक्तांची तीच यादी काढली, हनुमंतरायांच्या नावा हातात दिली. हनुमंतरायांनी पूर्ण यादी वाचू काढली. शेवटपर्यंत हनुमंतरायांचं नावच नव्हतं. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू आले. हनुमंतरायांच्या डोळ्यात अश्रू होते. प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंतरायांना, हनुमंतराय अहो तुम्ही काहून रडायलेत? देवा मला माहिती आहे माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारे खूप भक्त असतील, पण पहिलं जाऊ द्या, हो पहिलं जाऊ द्या, पण माझं शेवटचंही नाव नाही तुमच्या भक्तांच्या यादीमध्ये. तेव्हा भगवंतानं सांगितलं, हनुमंतराय तुम्ही भक्तांची यादी मागितली आणि तुमचं नाव तर पहिलंच आहे, पण ते विशेष भक्तांच्या यादीत आहे. आणि भक्ती अशी करायची की आपलंही नाव विशेष भक्तांच्या यादीत गेलं पाहिजे, अशी भक्ती करायची. बरोबर आहे ना? हा, पण ती भक्ती करत असताना लोक काय म्हणतील हे पण विचार नाही करायचा मग, कारण लोकांचं कामच आहे. जसं की ज्याची जशी दृष्टी तशी सृष्टी दिसते. थोडक्यात रामायणातलंच उदाहरण सांगेल मी तुम्हाला. बाहेरचं आज काहीच सांगणार नाही, फिरायचे तडे लयच बरोबर, कारण मला पक्क माहितीये मी कितला का चाचे चेंदेना बरोबर वावर वाढसो. नजर ज्याची जशी असेल ना तसं त्याला जग दिसतं. जसं की प्रभू रामचंद्रांनी वाल्मिकजी संत आहेत, वाल्मिकजींना विचारलं, गुरुजी जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी उस पेड़ के फूल कैसे थे? गुरुजींनी सांगितलं, भाई वो तो जय श्री राधे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांची नजर कशी असते माहिती का? संतांची नजर एकदम साफसुथरी असते. त्यांच्या नजरेत पापच नाही आलं पाहिजे, ते म्हणावे संत किंवा साधू. बरोबर आहे ना बाबा? संत कसे असावेत? ज्यांनी जगात दागच बघायला नाही पाहिजे त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात. आणि गुरुजींना विचारल्याच्या नंतर गुरुजींनी सांगितलं, जिस पेड़ के नीचे सीता बैठी थी ना उस पेड़ के फूल, त्या झाडाचे फुलं एकदम पांढरी आणि शुभ्र होते. तोच प्रश्न सीतेला विचारला, सीते ज्या झाडाखाली तू बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती? म्हणले श्यामवर्णीय होती. अजून प्रश्न उभा राहिला, म्हणले दोघांमध्ये तफावत आहे. इकडे संतांची नजर आहे, ही पण खोटं बोलू शकत नाही. इकडे माझी पत्नी आहे, ती पतिव्रत आहे, ती पण खोटं बोलणार नाही. पण मग आता दोघं खरं कोण बोलतंय खोटं कोण बोलतंय? घ्यायला जाणारे होते हनुमंतरायांना विचारलं, हनुमंतराय ज्या झाडाखाली सीता बसली होती त्या झाडाची फुलं कशी होती? म्हणले देवा त्या झाडाची फुलं की नाही भगव्या रंगाची होती. रामनं डोकं चाले नाही. एकीकडे संत आहेत ते खोटं बोलणार नाही, दुसरीकडे माझी पत्नी पतिव्रत आहे ती खोटं बोलणार नाही, इकडे तर माझा एकदम जवळचा भक्त ह्यो पण खोटं बोलणार नाही. मग उत्तरे तिघांची वेगळी कशी? तेव्हा गुरुजींना विचारलं, गुरुजी तुम्ही तर सत्य बोलतात ना, संत आहात ना, तुम्ही खोटं बोलत नाही ना? मग खोटं बोलत नाही, मग तुम्ही पांढरी फुलं सांगतायत आणि सीता तर श्यामवर्णी फुलं सांगते. पहिले तुमचं मनोगत ऐकायचंय, तुम्हाला पांढरे कसे काय दिसले? तेव्हा संतांनी सांगितलं, आमची दृष्टी पांढरी शुभ्र असते, आम्ही कुठं दाग बघत नाही, म्हणून मला फुलं पांढरी दिसत होती. संतांचे विचार आहे. सीतामय्याला बोलवलं, सीतेला विचारलं, सीते ज्या झाडाखाली बसली होती त्या झाडाची फुलं गुरुजी तर म्हणत होते पांढऱ्या रंगाची होती आणि तू म्हणते श्यामवर्णीय होती, मग श्यामवर्णीय कशी? तर गुरुजींनीच उत्तर दिलं, कारण संतांकडेच उत्तर असतं. गुरुजींनी सांगितलं, अरे देवा मला पांढरा शुभ्र दिसत होता, कारण संतांची नजर एकदम साफसुथरी असते, त्यांना दाग दिसत नाही, म्हणून मला पांढरं दिसलं. आणि सीतामय्याला
अहो तुमची पत्नी या आदिशक्तीचा अवतारा, ती पतिव्रता आहे आणि पतिव्रता स्त्रीला पतीशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही आणि तुमचा वर्ण श्याम वर्ण आहे म्हणून तिला फुलं श्याम वर्णी दिसत होती. बरं ते उत्तर आलं. पण गुरुजी हनुमंतरायांना भगवे दिसत होते, काय कारण? सीतामैयाला रावणानं कब्ज केलेलं होतं नाही का, सीतामैयाला बंदी करून ठेवलेलं होतं. मग बदलेची आग डोळ्यात होती आणि डोळ्यामध्ये पूर्ण भगवं रक्त उतरलेलं होतं म्हणून प्रत्येक फुल भगवं दिसत होतं. ज्याची नजर जशी तशी त्याला जशी सृष्टी तशी दृष्टी, जशी दृष्टी तशी सृष्टी नाही का. म्हणजे सांगायचं तात्पर्य ज्याची नजर जशी असेल तो तशा पद्धतीने आपल्याला बघतो. पण आपण भक्ती करत असताना अंतकरणापासून करायची, लोकांच्या नादी लागायचं नाही. लोकांचं तर काम आहे, सुरुवातीला सांगितलं ज्या मायबापानं जन्माला घातलं त्यांच्यात पण दोष काढणारी अवलाद आहे, तर आपल्यात दोष काढणार नाही कशावरनं. म्हणून लोक काय म्हणतात हा विचार करायचा नाही, भगवंताशी नातं जोडायचं. हो, रामायणामध्ये सीतामय्या पतिव्रता होती, एवढं पावित्र्य राखलं. त्या सीतामय्याला दाग लावणारा सुद्धा कोणीतरी एक होता नाही का, दाग लावणारा कोणीतरी होता. म्हणून सीतामय्याला नालायकानं बदनाम केलं. हा, जर माझ्या आदिशक्ती माताला बदनाम करत असेल तर त्याला मी नालायकच म्हणेल. नालायकानं बदनाम केलं. पण जेव्हा चांगल्या संतांनी चरित्र लिहिलं, चांगल्या लोकांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं. म्हणून नालायक काय नावे टिराना, त्यापेक्षा चांगला लोक कितला चांगला म्हणणार ना त्याला किंमत देऊ. हा, आणि चांगला त्या राहतच की त्या कधी दुसऱ्याला वाईट म्हणतात नाही. विठ्ठल विठ्ठल. अजून रामायणामधनं खूप घेण्यासारखं आहे. अभंग अजून बाकीशे 11 वाजे घ्या. रामायणामधनं घेण्यासारखं काय अजून महिला माता तुम्हाला सांगतो. आपल्या जीवनामध्ये थोडं दुःख आलं, तुम्ही जर नवऱ्याला सांगा मायो माल 2 ग्राम नबीनी काय कानमा बनायत ग्राम भर भी मन गया माने तुम्हाला सांगे लगीन करीन पस्ता ना माले कधी पशी गो. काही काही बाया लग्न जोडणारच ना सुद्धा पिढीच ना उद्धार कर टाकतेस. माय जनक राजानं पोरगी देत असताना बघितलं होतं राजा दशरथ राजा आणि राजपुत्राला मी पोरगी देतोय आणि राजाच्या पोराला पोरगी दिली, पण तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास. नशीब कधी कोणाला सोडत नाही. म्हणून आपल्या नशिबात आलेलं दुःख सहन करायची ताकद ठेवा, दुसऱ्यावर लादू नका, दोष देऊ नका. जगाची मालकाची बायको ती सुद्धा 14 वर्षाच्या वनवासाला जाते. मग तुम्हाला आपलं काय पडेल शे. आणि यांमागे बी बरं का, यांमागे बी मेन कारण असं शे, काय गोष्टी आपण रूढी परंपरा विसरत चालत म्हणेन. गोड वैराना काय गोड वैराना, टायमिंग जर चुकलं ना सगळा गोड होतो. नुसतं तुम्ही समजा 10:30 ने गाडी आणि गरज 10:30 वाजे घ्या, गाडी निघई कितला बी वरात करा, गाडी निघे गई, विषय संपी घ्या. जर तुम्ही 10:15 आली उभा राहतात 10:30 गाडी बरोबर सापडते. वेळेला किंमत आहे, बरोबर आहे की नाही. आपल्या जीवनामध्ये संकट काय येतात मध्ये सांगून गेलो ना आपण, नियमाचं पालन करत नाही. काही लोक लग्नाची तारीख काढतात, लग्नाची तारीखही धरतात आणि लग्नाचा वेळही काढतात 12:35. बरोबर आहे ना, 12:35चं लग्न आहे आणि लग्न खरंच 12:35 ला लागस का तुम्ही? 2:30 वाजले, 3 वाजले, 2:45 वाजले. हो म्हणा बाप, तुम्हाला असं वाटत ना. बाकी ना आपण बारी सांगतो महाराज 12:35 असा पोरी नाचेल 3 वाजे घ्या तो बँड बंद नाही, राखेल टाकीन शेल गाय दे त्याले. 3 वाजे घ्या तो नाचणार त्या. अरे सोपी गोष्ट आहे ना दादा. सीतामय्याचं आणि प्रभू रामचंद्रांचं लग्न होतं ना. सीतामय्या प्रभू रामचंद्रापेक्षा सीतामय्या 4 बोटीनं उंचीला कमी होती. मग फुलार टाकत असताना सीतामय्याचा हात पुरत नाहीये प्रभू रामचंद्रांच्या गळापर्यंत. आणि प्रभू रामचंद्रांना कळत होतं की सीतेचा हात माझ्या गळ्यापर्यंत पुरत नाहीये, डोक्यापर्यंत. पण मी जर मान खाली घातली तर समाजाला संदेश असा जाईल की जगाचा मालक सुद्धा बायकोच्या पुढे झुकला वाकला. म्हणून प्रभू रामचंद्र तटस्थ आहेत, सीतामय्याचा हात पुरत नाही. 14 सेकंद चाललं हे. लखनजीनं बघितलं माझ्या वहिनी साहेबांचा हात पुरत नाही, माझा भाऊ मान खाली करणार नाही. लखनजी आले, पाय धरले प्रभू रामचंद्रांचे पाय धरल्याच्या नंतर प्रभूनं खाली बघितलं. भाऊला बघून नाही पण भाऊतला अंतकरणातला भाव बघितला आणि तो भाव बघून आशीर्वाद देण्यासाठी खाली हात केले. खाली हात केल्याबरोबर लखनजीनं सांगितलं वहिनी पटकन फुलार टाका म्हणे, हुरकावा पटकन. मग फुलार टाकला. किती ठरलेल्या टायमिंग नुसार फक्त 14 सेकंद लग्न लेट लागतंय, तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास आहे. आपलं 12:35 ना लगीन जर का 3 वाजायला लावस होते, आपले कितला वरीसणार राहील. सुखाची अपेक्षा काय करतात तुम्ही? देवाला कसं काय दोष देऊ शकतात? बऱ्याच गोष्टी अशा शास्त्रामध्ये सापडतात, आपण शोधलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. बऱ्याच गोष्टी जगामध्ये आपले सरळ दिसतीस तेव्हा सापडी जातेस, फक्त शोधता आलं पाहिजे. मी एक उदाहरण नेहमी देस. जसा आपला विषय होता की लोक किडे पाडतात त्यांच्या नादी लागायचं नाही. थोडं फॉर एक्झाम्पल हा लाईट लावलाय आपण. लाईट कशासाठी लावतो बाबाजी? लाईट कशासाठी लावतोस आपण? उजड करासाठी. बरोबर आहे ना, सोपं आहे. लाईट आपण उजड करासाठी लावतोस. बाबाश्री तुमले मान्यशा नाही, उजड करासाठी लाईट लावतोस. पण आपण जटे चांगलं करायला जाऊ ना, लाईट लावायला जाऊ ना, जटे उजड करायला जाऊ ना, तटेच किडा पडतस. बरोबर आहे की नाही, तटेच किडा पडतस. पण
किडा असले बहीण लाईट बंद बस का, कारण त्याला माहिती आहे किडा उजीव घेत रातभर जगतील पायटे मर जातील बोया, म्हणशीन किडाशनीकडे ध्यान नाही देऊ. बरोबर आहे ना. हा, किडा करणाऱ्याकडे ध्यान नाही देऊ. हा, सक्सेस झाल्याशिवाय राहत नाही. हा, हनुमंतरायांचा जन्म, प्रभू रामचंद्रांचा जन्म झालाय, त्यांच्या कथा ऐकून त्यांच्या कथा वाचून आपल्याला जगायचं कसं ते समजतं, आणि ते वाचलं पाहिजे तर समजतं. बरं नाही ते बाकीना सांगता इथला आमले टाइम शे का, ओ आप्पा इथला टाइम शे का. एखादा माणूस सांगस महाराज झोप जिथली किती राहस काय, अरे हो आप्पा एक दिन असा झोपशे बडं गाव उठाडी तरी उठाव नाही रे. जवळून टाइम शे तवळून जागेले, नाही ते झोपी घ्या का कायम न झोपेल राहायचाच माणूस, कितला का उठाटत नाही. मग कितल्या का आराम आप्पा दोन शब्द चावी बोली होता तर चावी नाही आता मरेलोर काय चावीन तो. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे नाथ बाबांचा. कोण नाथ बाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथ बाबा. पण पहिले तुम्हाला विचारले होत्या कीर्तनना टायमिंग होता 9 ते 11, मी येले 9:15 नाही 9:22 मी 8 येले, पण कीर्तनना टायमिंग आज सरास विना धराय 8:05 वाजता सुरुवात होईल का तरी 2 तास कीर्तन रास मला माहितीप्रमाणे. म्हणा ते तुम्हाला अभ्यास जास्त होते मला नाही माहिती. मग बरोबर आहे ना बाबा, विना पंचपदी सुरुवात होईल तरी 2 तास रास ना बाबा. मग यासने 9:15 चालू कर दिलं होतं, कारण 9:22 मी येऊन होतो, यासने विठो रुक्माई चालू झालं. म्हणजे तुम्हाला मनकडे 15 मिनिटं राहिल्यात, काय करू आता तुम्ही सांगा काय करू. अर्धा तास हा थोडं राहिले तिथलं वाट देऊ असं नाही, काय हरकत नाही. मी एवढ्यासाठी विचारून घेतो की भाई ऐकणाऱ्याची क्षमता आहे की नाही. नाहीतर तुम्ही माझ्या अगोदर येऊन बसले असताना थकले असताना म्हणून मी विचारून घेतलं. मला सांगायला काही अडचण नाही, माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, इथलं मटेरियल दि जायचं तर मला किरात सांगायला लाव तरी सांगतो मी. हा किरात सुद्धा सांगतो. तुम्ही म्हणतात सांगा ना महाराज, पण कीर्तन 2 तास ना रास, 3 तास ना पिक्चर रास, आखी रात ना तमासा रास, त्यामुळे मर्यादा पाडणी पडत. विठ्ठल विठ्ठल. नाथबाबांना साधकांनी प्रश्न केलाय, नाथबाबा जर आम्हाला भगवंताच्या जवळ जायचं असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल. नाथबाबांनी सांगितलं जर देवाच्या जवळ जायचं असेल तर देवाला जे आवडेल ते करावं लागेल. मग देवाला जे आवडेल ते करायचे. मग देवाला काय आवडेल आम्हाला सांगशाल का नाथबाबा. नाथबाबा सांगतात हो सांगतो. मग काय ऐका ना अभंगाच्या प्रथम. समाधान बाबा एक नंबर, भारी चाल घेतली. म्हणणारा वाजणारा चांगला पाहिजे मन विचित लागस. हो भजनी मंडळ पी साधा साधा बिचारा पण गरीब लोक शेत चांगला शेतस गावना शेत बटा घरी सर नव्हते 2-4 जण. वा वा घर न ते घर न रासू घर ना उतराय ना माणूस कवा बी दूर आहे देस बाळा नाव तो आला वाटत दक नाही पैसा दिन रावण्या करणार आज घर न कसं आहे कवा बी दूर आहे देत माणूस. भारी काम आहे. आणि बिझनेस न बिचारास ना इथलं सोपं कारभार रास त्यासले काही दुसरं स्वार्थ बी राहत नाही. उजीव घे त्यासले 1100 पावती पाड्या आमले साहित्य सुत्य लागत नाही का. चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही सगळे चांगले लोक आहेत म्हणून तुमले काही शंका यावं नाही मनाबद्दल. काय काय लोक असा विचार करतात महाराज आहेत ना त्याच त्यांना महाराज महाराज असेल बळाई मारतच भाऊ.
बडाई करा आणि मारणी पडस, बरोबर आहे की नाही? चांगलं राही ना ते बडाई मारीन माणूस, चेतन बाबा खरं आहे का नाही? चुकीला व्यक्तीने थोडी बरं हे व्यासपीठ असं आहे ना, इथं सत्याचीच बडाई मारावी लागते, वायबर कोटान बडाई मारू नाही याडे. हा पण बडाई मारण टाइमले बी हुशारी मा मारू बा, प्रसंगलेच बडाई मारू आणि योग्य राही ना तवच बडाई मारू. एक भावना लगीनले 10-15 वर्ष घ्यात मनकडे येऊन म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय बायको बायान कटकट करत म्हणे. अरे यार सोपं आहे ना रे भाऊ, जी बिचारी माऊली मायबाप सोडी येईल तुमसाठी एवढी राब 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 दिनभर तुला काम कर असं तुला सकाळमा आंघोळले गरम पाणी, सकाळमा चहा नाश्ता जेवण दोन्ही तिन्ही टाईम. ती बिचारी मायबापना त्याग करी येईल तुला 2 शब्द प्रेमना बोलायला काय हरकत छे म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिना एकच शब्द सांगू वा चहा 1 नंबर बनेले खुश, बरोबर आहे की नाही? दुसरं काय लागत बाईन जातले. ज्या नवरान करता माहीत थक नू त्याला मनात नाही चहा आवडणी, मनात ना जेवण आवडणं, जेवण वा भाजी भारी बनी बुवा आज नाही तरी बाईना थकवा दूर जास, बरोबर आहे की नाही? सोपं आहे ना, घरमा दांगडूच मिठी जातील. जर कधी इथलं बी सांगा ना, फक्त दिनभर मास सांगू सकाळी मग उठीन फक्त इथलं सांगा ना काय बी लोकेश ना घरमा गंध दांगडूस आपण काहीतरी पुण्य करेल मन मायबाप नाही का अशी बायको भेटणे मला बस दिन सुख ना तुम्हाला ताणच नाही, दिनभर ताण नाही, टाईमवर बडे भेटी तुमले. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. ती मायले काय अपेक्षा राहा आपल्याकडे, तुम्ही सोनं चांदी काय नाही लिहिणं तरी चालेल. हा तुम्ही फक्त आता लगीन माझा जाऊन दिन एकाच माय बाया कितलं सोनं घालतीस माल ग्रामभर बी नाही, इथलं तिथलं बी नाही, नुसतं सोनानं पोत्र सुद्धा नाही, अख्खा दांगडो सैन करल्या आणि लगीन माय फिरी यावं नंतर फक्त इथलं सांगा फोटो काढायला होत ना आपण बठ्ठ्या बाईस मा तू 1 नंबर दिखी राहील. तू काय घेतात सोनं चांदी काहीच बनाव नको, तिथलावरच 8 दिन खुश राहते बहीण. गणच बाईसकडे देखा पण तुले तोडच नाही होता 1 नंबर दिखी राहते तू खुश. फक्त बडाई मारता यायला पाहिजे. तो भाऊ मनकडे म्हणे महाराज 10-15 वर्ष घ्यात पण बाई काय ऐकत नाही, काही रे लढाई करत. म्हणतात दादा सोपं आहे रे, बाईने चहा दे नका सांगू चहा काय भारी येऊ, जेवण दे नका सांगू जेवण काय भारी येऊ. म्हणतं बाई खुश व्हायचं असते बिचारी माऊलीतील दुसरी काय अपेक्षा राहत, 2 शब्द गोड बोलायला पाहिजे म्हण नवरानी. हा भाऊ ना ऐकली ना त्याच दिन घर घ्या बाईल म्हणे मला जेवण वाढ म्हणे, बाईने जेवण ताट पुढे ठेव यान पहिलाच घास उचला बापरे आज भाजी काय भारी बनेली, बाईन बरेल तांब्या डोकावर उडी फेका 15 वरीच जाय खावाडा मनात ना स्वाद समजणार नाही म्हणे आज बाजून ताईन घरनी मागेल भाजी बारी बरी बरी काय राहणार म्हणे. पहिले विचारले हो मग भाजी कोण घरनी शास मुख लागले सुधरत नाही कशी बडाई मारू काय पहिले विचारले हो विठ्ठल विठ्ठल. देवाला आवडणारा पहिला प्रकार सांगितला, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, पण नामाचा उच्चार झाला पाहिजे. रात्रंदिवस तर काय आपल्याला शक्य नाही या, पण आहे वेळ तोपर्यंत तरी केलं पाहिजे जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. काही काही लोक म्हणतील महाराज आमले वेळच नाही हो, टाइमच राहत नाही हो, दिनभर काम राहत. काम जरी करणं शेतीनं काम करणं शे बहिणी सोन, किंवा तुम्ही सकाळी मग उठीशे तुमले काम लागले उठणार म्हणजे पाणी तापाडणं शे, आंघोळ करणं शे, चहा करणं शे. आई बट काम कोण करत, तोंड का हात पाय हा चाला ना काम पाय करतास आणि काम धंदा हातवरी वय जास ना, तोंडले फक्त काय जास्त खावा टाइमले त्रास होतोय फक्त. मग जोपर्यंत आपण काम धंदा करतो ना तोपर्यंत संतांनी ते पण जागा करून सांगितलंय कामात काम काही म्हणा राम राम. काम करत असताना अंतःकरणापासून देवाची भक्ती करायची, नामचिंतन करायचं नाही का. रात्रंदिवस सांगितलंय, रात्रंदिवस आपल्याला नाही शक्य होत ना, वेळ भेटेल तेव्हा तरी केलं पाहिजे. पण आपली भक्ती अशी आपण भक्ती करत असताना अशी पाहिजे की अंतःकरणापासून मग ती क्षणभर जरी असली तरी. कारण आमचे माऊली ज्ञानोबा महाराज सांगतात देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी गेल्या. क्षणभर का असे ना पण अंतःकरणापासून असलं पाहिजे, अंतःकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे तर आपल्याला भगवंताची प्राप्ती. आता आपले आमचे कीर्तनकार सांगतात भाई आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय कमीत कमी आपला हरिपाठ पाठ पाहिजे. कीर्तन एक नवीन भाऊ गेलो होता त्यानं ऐकलं ना तेवढंच घर घ्या. कीर्तनकार सांगते हिंदू धर्माला आलो की हरिपाठ पाठ पाहिजे म्हणे. आज पाहिजे हरिपाठले सुरुवात आंघोळ करली नाही हरिपाठ करायला सुरू करत त्याने तिथलंच पाठ होतं त्यानं पहिला अभंगाना 2 चरणे. देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा पिंट्यातून माईल म्हणा चाटी दे म्हणा कवय देव बेटी. हा तिथलाच पाठ होता तढेत पीर येतो. देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुख्य म्हणा हरिमुख्य म्हणा पिंट्यातून माईल म्हणा चाटी दे म्हणा. बाई हुशार होती, बाई तर किचन रूम याराय मारी पिंट्या तुन बापले म्हणा पहिले हरिपाठ करले म्हणा नाही त्याच्या डोस दिले म्हणा. अशी जर भक्ती असेल तर भगवंताची प्राप्ती होईल का? अजिबात नाही. अंतःकरणापासून रात्रंदिवस नामचिंतन केलं तर भगवंताची प्राप्ती आहे. इथं क्वेश्चन आहे, साधकांनी विचारलं रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते देवा?
नाथ बाबा, भगवंताची प्राप्ती होते रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर. या शब्दावर आम्ही विश्वास तरी कसा ठेवायचा? जर केस जिंकायची असेल तर त्याच्यासाठी पुरावा लागतो. म्हणले पुरावा आहे का? अरे हजारोच्या हिशोबाने पुरावा देऊ शकतो म्हणला नाथ बाबा. पण सोप्या भाषेत, मी नाथ बाबांची पायाची धुरी बनवू शकत नाही, पण मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. हा, मी नेहमी उदाहरण म्हणून ठेवतो भिल्ल समाजाची शबरी माता. जास्त वेळ त्याच्यात घेत नाही. भिल्ल समाजाची शबरी माता, गुरुजींनी सांगितलं, बेटा या अरण्यामध्ये येणारा परपुरुष दुसरा कोणी नसेल, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला येईल. जगाचा मालक तुला भेटायला येईल या शब्दावर विश्वास ठेवणार रात्रंदिवस अंतकरणापासून फक्त देवाची भक्ती आणि वाट बघत होती. काय हे तब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. तब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. बाग में मैं जाऊंगी, कलियां चुन लाऊंगी, अपने ही हाथों से मैं प्रभु को पहनाऊंगी. फूलों की थाली में चंदन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. वाट बघत होती, जगाचा मालक आला सुद्धा, शबरी माताला दर्शन दिलं. पुढचा विषय सांगणे नाही, व शबरीनं गुरुजींच्या शब्दावर विश्वास ठेवून अंतकरणापासून देवाची भक्ती केली बाबा. हो, आणि रात्रंदिवस नामचिंतन केलं म्हणून भगवंताची प्राप्ती. साधकांनी सांगितलं, पटलं आम्हाला, आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू. पर देव ऐक ना, रात्रंदिवस नामचिंतन केल्याच्या नंतर देव आमच्या जवळ, देवाला आवडेल का? देवाला आवडेल का? नाथबाबांनी सांगितलं, हा तर पहिला प्रकार सांगितला. जर देवाला अजून आवडावं वाटत असेल तर अजून दुसरा पुढचा प्रकार ऐका अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. देवाला आवडणारा दुसरा प्रकार सांगितला, तुळसी माळ गळा, गोपी चंदन टिळा. तुळसी किती प्रिय, किती प्रिय आहे तुळसी. जर तुम्ही तुळसी धारण केली, जर सांगायचं म्हणलं तर देवाला सोनं चांदी का नाही आवडलं, तुळशीच का आवडली. कदाचित आपण सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोन्यावर चोराची नजर असती, सोनं चांदी घातल्याच्या नंतर सोनावर चोराची नजर असती, पण तुळसी माळ घातल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकाची नजर असते. हाकू सांगू का, जर गावग्यात बहिणीसोबत एसटीना प्रवास करेल शे आणि जर का रात होई गई, संध्याकाळी होई गई, तुम्हाला गयामा जर का मंगल पोत राही नाही, ते तुमले पंगरी पुंगरी राहणं पडस नाही. माय एखादा नाला की थोडी निघ जाईल. कितलं समय समाशे, कितलं समय समाशे. बरं समजा ते तोडता तोडता ते पोत लाईन पै घ्या, ते बरं आहे, त्याने देव पोट मग चाकू गाली डांगडो शेकानी. आहो हा, सोनं धोकादायक ठरू शकतं. तुम्ही म्हणशात महाराज तुम्हाला बोटे म्हणा डुप्लिकेट शे तो बहिणीवर
ओरिजिनल गाली ना सर रात पाटले पिरी का माणूस. तुळशी माड किती मी इथला येडा आहे का? कारण युट्यूबवर माहीत पड जाई ना डुप्लिकेट येत असं कोण मागे पयावनी गाडीन मागे तिथलं कट करली जात रे आपपासून. याच ना मुळेच मन गरम अति घुस बऱ्याच गोष्टी म्हणा काही बोलायला जाते करून मन बापने मला बसाले ना का रे तुला अक्कल शे का म्हणे तू घर म्हणे गोष्टी बी कीर्तन मग सांगतेस म्हणे. आता जर दुसरा क्लिप मग सापडणार ना तुला कोम चाडसूच म्हणे मी गणच कंट्रोल करस पण म्हणा जेवढा काही बी राहत नाही सांगायचं जास मागाई. मी बी असा विचार करत बा लोक 50-50 द्यावा लागत काय दपाड करू बा. तुलसी किती प्रिय सोन्यावर चांदीवर देवाचं प्रेम नाही या हिरा मोती ज्वारात याच्यावर प्रेम नाही या पर तुलसी देवाला किती प्रिय किती प्रिय. एका ठिकाणी माझं चिंतन ऐकलं असेल युट्यूबला बऱ्याच लोकांनी मला सांगायला आवडतं. सत्यभामा आईचं आहे ना स्वतीचा सौंदर्याचा गर्व झाला होता अभिमान झाला होता. माझ्या एवढं सुंदर कोणी नाही या असा स्वाभिमान झाला होता. नारद महर्षींचा स्वभाव कळ लावणे नारद महर्षी गेले म्हणले आई साहेब तुम्ही लय सुंदर आहात म्हणून तुम्हाला जगाचा मालकपती म्हणून भेटला. म्हणले हो पण मला जर का पुढच्या जन्मामध्ये ह्योच पती पाहिजे असेल तर काय करावं लागेल. म्हणले ह्योच पती पाहिजे असेल तर तुम्हाला हा पती या जन्मामध्ये दान करावा लागेल पुन्हा हाच पती तुम्हाला पुढच्या जन्मात भेटेल. मग म्हणले पती दान करा. म्हणजे कोणाला म्हणे साधू संतांना. मग एक काम करा ना साधू